नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस आपला काहीतरी विशेष थॉट घेऊन येत असतो. तर ते थॉट, ते विचार आपण किती पॉझिटिव्हली घ्यायचे आणि किती निगेटिव्हली घ्यायचे हे आपल्यावर असतं. तर प्रत्येक दिवस आपला चांगला कसा जाईल हे आपण बघायचे असते, म्हणजे आपण त्या दिशेने प्रयत्न करायचे असते. तर आता तर आपल्या देशामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपण सर्व नागरिकांनी सतर्क राहायचे आहे आणि सरकारच्या नियमांचे पालन देखील करायचे आहे. आणि आपल्या देशाच्या आणि आपल्या देशातील सैनिकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना व्यवस्थित सुखरूप आपापल्या घरी जाता यावे यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि वाचन देखील करायचं आहे. तर यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा वाचू शकतात. नाहीच तुम्हाला काही जमत असेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थाची जपायची आहे, किंवा तुमच्या जो इष्टदेव असेल त्या इष्टदेवाची एक माळ जपून तुम्ही आपल्या सैनिकांसाठी आणि देशासाठी प्रार्थना करायची आहे. आणि आपण सकारात्मक विचार करून सर्व काही विचार करायचा आहे. तर हे बघा, सण असेल किंवा पौर्णिमा वगैरे विशेष आपल्या घरात पूजा असेल तर पूजेच्या दिवशी आपल्याला इतरही खूप कामं असतात, म्हणजे नैवेद्याचं असतं आणि वाचन असतं, काही सेवा असतात. तर त्यासाठी आपण आदल्या दिवशीच थोडी तयारी करून ठेवली तर आपल्याला ओव्हरलोड येत नाही. तर मी बेसिन अगोदर स्वच्छ करून घेतले, कारण मला इथं देवाची भांडी आणि देव स्वच्छ चमकवायचे आहेत. तर बेसिन स्वच्छ करण्यासाठी मी शॅम्पू आणि बेकिंग सोडा वापरला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शॅम्पू आणि बेकिंग सोडा लावून थोडा वेळ सोडून द्यायचा आहे आणि 5-10 मिनटानंतर तुम्ही तारेच्या घासणीने बेसिन स्वच्छ घासायचं आहे. तर यामुळे आपले बेसिन अतिशय स्वच्छ होते आणि सुगंधित देखील राहते आणि बेसिन स्वच्छ चमकते देखील, तुम्ही बघू शकतात. तर ही अशी तयारी करून ठेवली तर आपल्याला देखील बरं पडतं. तर आता मी नाश्ता बनवून घेत आहे. तर नाश्त्यामध्ये आज मेंदूवडे म्हणजे उडदाचे वडे बनणार आहेत. तर यासाठी पीठ तयार केलं आहे आणि त्यामध्ये हिरवं वाटण टाकलं आहे. तर हिरवं वाटणात कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, लसूण टाकून घेतलं आहे. आणि मेंदूवडे किंवा उडदाचे वडे आपण ज्यावेळी बनवतो त्याचवेळी मीठ टाकायचे असते. जर अगोदर मीठ टाकले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर मीठ आणि थोडासा सोडा टाकून वडे तळून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात. तर वडे आणि चटणीचा नाश्ता तयार झाला आहे. यानंतर मी अगोदर देवाची भांडी घासून घेणार आहे. तर देवाची भांडी देखील आपण आदल्या दिवशीच घासायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला जी काही भांडी लागणार आहेत ती आदल्या दिवशी काढून आपण स्वच्छ घासून पुसून ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्याला ज्या सणाच्या किंवा पूजेच्या दिवशी जी काही इतर तयारी असते ती करता येते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी तांब्या वगैरे ॲक्लिन पावडरने घासून घेणार आहे आणि हे स्वच्छ घासून पुसून ठेवणार आहे. तर त्यानंतर देव देखील मी चमकवणार आहे. तर देवांना देखील हीच पावडर लावून मी स्वच्छ करणार आहे. आणि चांदीची निरंजनी वगैरे जे काही आहे ते सर्व मी आजच स्वच्छ करणार आहे. म्हणजे उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी मला देखील बाकी स्वच्छता म्हणजे बाकी जी पूजा सेवा आहे ती रिलॅक्स होऊन करता येईल आणि जास्त घाई गडबड होऊन गोंधळ देखील उडणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने देव आणि देवांची भांडी एकदम चकाचक झाली आहेत. आता मी देवघर देखील स्वच्छ करून घेणार आहे. तर सर्व देवघरातून देव दुसऱ्या साईडला ठेवणार आहे आणि स्वच्छ पुसून घेणार आहे. आपण जे रोज दिवा अगरबत्ती वगैरे लावतो त्यामुळे देव्हाऱ्यावर काळपटपणा साचतो. तर यासाठी एक लिक्विड वापरून मी सर्व देव्हारा स्वच्छ करणार आहे. आणि रोज धूळ देखील भरपूर येते.
तर त्यामुळे देखील सगळं देवघर खराब होतं. हे बघा, ही जी गणपतीची डिझाईन आहे त्यामध्ये देखील भरपूर धूळ जाऊन बसते आणि ही जी बारीक जाळीची डिझाईन आहे त्यात देखील भरपूर धूळ असते. तर ती सर्व आदल्या दिवशी स्वच्छ करून घेतली तर दुसऱ्या दिवशी जास्त लोड येत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण पटकन पूजा करू शकतो. तर सर्व देवघर स्वच्छ झाले आहे. देवाचा कपडा देखील चेंज केलेला आहे आणि सर्व मूर्त्या वगैरे ज्या काही आहेत त्या देखील पुसून घेतल्या आहेत. तर आता मी सर्व देव रचून घेणार आहे आणि जी काही आपली दिवा धूपबत्ती वगैरे आहे ती पूजा करून घेणार आहे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपण पूजेच्या दिवशी बऱ्यापैकी फ्री असतो आणि जे नैवेद्य वगैरे आपल्याला बनवायचा असतो त्याला देखील आपल्याला वेळ मिळतो. तर स्वामींची मूर्ती पितळेचीच असेल तर त्यावर आपण अभिषेक करू शकतो. दुसरी कुठली मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करणं शक्य होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे एकतरी स्वामींची मूर्ती पितळेची असलीच पाहिजे जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल तर. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ज्या देवी आहेत त्यांना हळदी कुंकू समर्पित करून घेतले आहे. देवीच्या ज्या पादुका आहेत त्याला देखील हळदी कुंकू लावले आहे आणि जे देव आहेत म्हणजे पुरुष देव आहे त्यांना ओल्या चंदनाचा टिळा लावला आहे. तर स्वामींना देखील मी ओलं चंदनच लावलं आहे. कृष्ण, शिवलिंग आणि पांडुरंग विठ्ठलाला देखील चंदनाचा टिळा लावला आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व देव स्वच्छ करून देवांना चंदनाचं अत्तर लावलं आहे. तर आज काही गुरुवार नसल्यामुळे मी चंदनाचं अत्तर लावलं आहे. हे बघा, सर्व देवांना हे अत्तर लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने अत्तर लावलं तर आपल्याला देखील दिवसभर खूप फ्रेश वाटतं. आणि मी इथं धूप लावून घेणार आहे. तर ह्या धुपाचा देखील खूप सुंदर सुवास असतो. तर धूपबत्ती ओवाळून घेतली आहे आणि अशा पद्धतीने सर्व देवघर मी आता स्वच्छ केले आहे. स्प्रे देखील मी मारत आहे ज्यामुळे एकदम फ्रेश वाटतं. तर आता उद्या फक्त देव धुवायचे आणि कोरडे करून लावायचे आहेत कारण आज देव चमकवले आहेत. तर उद्यासाठी फुलं देखील मी आणलेली आहे. गजरा, चाफ्याची फुलं आणि कमळाची फुलं वगैरे आणलेले आहे. तर अशा पद्धतीने उद्याची तयारी झालेली आहे.